आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. पासून आग्रह होता की सहकाराचं केंद्रामध्ये एक वेगळं डिपार्टमेंट, पोर्टफोलिओ निर्माण झाला पाहिजे. परंतु हे IAS अधिकाऱ्यांच्या काही फार मनामध्ये येत नव्हतं आणि ते त्याला विरोध करायचे. कारण सहकार क्षेत्र आणि सहकारी संस्था या कृषी विभागाला जोडलेल्या होत्या. परंतु जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी लाल किल्ल्यावरनं घोषणा केली सहकारिता से समृद्धी, तेव्हा मात्र मग हे ब्युरोक्रेसीमधले लोक हालायला लागले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता नवीन डिपार्टमेंट केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. आमचाही सातत्यानं आग्रह होताच. त्या पद्धतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा केला. सुदैवानं 1-2-3 वर्षांमध्ये त्याला यश आलं आणि नवीन सहकार मिनिस्ट्री तयार झाली. अमित शहांसारखे अत्यंत बिझी असलेले मंत्री हे त्याची धुरा सांभाळत आहेत आणि या सहकार क्षेत्रामध्ये अतिशय संथ गतीनं पण आमूलाग्र परिवर्तन करण्याची योजना अमित शहाजींच्या मनामध्ये आहे. वेळोवेळी आम्ही त्यांना आमचे फीडबॅकही देत असतो. त्याचबरोबर सहकार भारतीतला केंद्राचं जे बजेट आहे, युनियन बजेट, ते करण्यापूर्वी प्री बजेट कन्सल्टेशनच्या बैठका होत असतात वेगवेगळ्या गटांच्या बरोबर. तशी सहकार भारतीबरोबरसुद्धा या अर्थमंत्र्यांची साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक विस्तृत भेट अर्ध्या दिवसांची ही होते आणि आमचा फीडबॅक सहकार क्षेत्राबद्दलचा अर्थमंत्र्यांनाही जवळजवळ 2015 पासून प्रत्येक वर्षी आम्ही मांडत आलेले आहोत. त्यातल्या काही गोष्टी या सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत. कुठल्याही सगळ्या मागण्या एकदम मान्य होत नसतात, परंतु आम्ही पाठपुरावा मात्र त्याचा कायम चालू ठेवतो. उदाहरणार्थ पतसंस्था असतील, या विकास संस्था असतील, डेअरीज असतील, यांना डिपॉझिट मोबिलाइज करण्याची खूप मोठी क्षमता आहे, पण त्यांना इन्शुरन्स कव्हरेज नसल्यामुळे त्याला मर्यादा येतात. आम्ही पहिल्यांदा जेव्हा ही मागणी केली त्यावेळेला अमित शहानी तर ती फेटाळूनच लावली. मला म्हणाले, उदय जी ये सारे लोग बीमार है, किसी को टाइफाइड हुआ है, किसी को हार्ट प्रॉब्लम है, किसी की किडनी खराब हुई है, ऐसे लोगों को कौन बीमा कवरेज देगा. तरी आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की हा आयुर्विमा नाही आहे. एखादी संस्था मिसमॅनेजमेंटमुळे बंद पडली तर सभासदांना, ठेवीदारांना काही इन्शुरन्सचं प्रोटेक्शन असलं पाहिजे. हा विचार पटला आणि त्यांनी जे केंद्र सरकारमध्ये सहकार विभागात ॲडिशनल सेक्रेटरी आहेत श्री पंकज बन्सल यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना या सगळ्याचा एक प्राथमिक रिपोर्ट द्यायला सांगितलेला आहे आणि त्यांना रेकमेंडेशन्स पण या बाबतीत द्यायला सांगितलेले आहेत. पंकज बन्सल साहेब या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि कदाचित या बजेटमध्ये नाही पण पुढच्या बजेटमध्ये नक्की या सगळ्या गोष्टींचा समावेश होईल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. आणि नगर जिल्ह्याचं रिप्रेझेंटेशन नॅशनल लेवलला करण्याची पहिली संधी मिळाली आहे. आमची अशी इच्छा आहे नगर जिल्ह्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून नगर जिल्ह्यातल्या अतिशय प्रामाणिक चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा एक प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न इथून पुढे सहकार भारती करणार आहे. अशा प्रकारची अम्ब्रेला ऑर्गनायझेशन्स जगामध्ये अनेक ठिकाणी आहेत. भारतामध्येच ते नव्हतं आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने त्याच्याकरता एक कमिटी नेमली
आणि त्या कमिटीने असं रेकमेंड केलं की आपल्या देशामध्ये अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असली पाहिजे. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज म्हणजे नॅफकब या नावाचं एक नॅशनल फेडरेशन आहे अर्बन बँकांचं. त्या नॅशनल फेडरेशनला केंद्र सरकारनं हे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन चालू करण्याचा परवाना दिला, कन्सेंट लेटर दिलं आणि मग त्या फेडरेशननी हे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन केलं आहे. ही एक काय म्हणतात त्याला स्मॉल स्केल बँक जशी आहे तशी स्मॉल स्केल बँकेसारखी एक कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर झालेली संस्था आहे. ते आपल्या मेंबर्सकडनं आणि ठेवींवरती काही ठराविक प्रमाणामध्ये 8 पैसे 10 पैसे 12 पैसे पर हजारी असा प्रीमियम घेतील आणि त्या प्रीमियममधनं या सर्व संस्थांना संरक्षण देण्याचं काम करतील. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ 350 कोटी रुपयांचं भागभांडवल जमा झालेलं आहे आणि आत्ताच नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद पडलेली जी एक ॲपेक्स कोऑपरेटिव्ह बँक होती त्या ॲपेक्स कोऑपरेटिव्ह बँकेची प्रॉपर्टी आहे 5 मजली एक इमारत आहे फोर्टमध्ये, त्यातले 2 मजले या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या ऑफिसकरता म्हणून केंद्र सरकारने दिलेले आहेत. आणि त्यांच्याकडे जे सरप्लस पैसे होते की जे कुठे वाटता येणार नाहीत, आता सर्वांचे पैसे वाटून झालेले आहेत, असा सरप्लस आहे, तो सरप्लससुद्धा या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनला आर्थिक स्टॅबिलिटी यावी म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. पहिल्या फेजमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजिकल सपोर्ट सर्व बँकांना देण्याचं ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे योजना केलेल्या आहेत. त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, QR कोड याचीसुद्धा एक मास्टर एजन्सी त्यांच्याकडे आहे आणि ती बँकांना अतिशय कमी शुल्कामध्ये देणार आहेत. 500 कोटीच्या आतल्या साधारणतः 800 बँका आहेत. त्यांना टेक्नॉलॉजीकरता किंवा सायबर सिक्युरिटीकरता जेवढी भांडवल गुंतवणूक करायला पाहिजे तेवढी करता येत नाही आणि म्हणून क्लाउड सर्व्हिससुद्धा या अम्ब्रेला ऑर्गनायझेशननी या अशा छोट्या बँकांना उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे त्यांना मोठे सर्व्हर्स विकत घेणं किंवा त्या सर्व्हर्सची कपॅसिटी वारंवार वाढवणं किंवा परत नवीन सर्व्हर 2-4 वर्षांनी घेणं अशा प्रकारची काही गरज लागणार नाही. असे टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हे सुरुवातीच्या काळामध्ये अम्ब्रेला ऑर्गनायझेशन देणार आहे आणि जसे जसे अधिक पैसे या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनकडे जमा होतील तसं पुढे अडचणीत आलेल्या संस्थांना एक फायनान्शियल सपोर्ट देण्याची अम्ब्रेला ऑर्गनायझेशनची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा असं म्हटलं होतं की नवीन बँकांना लायसन्स द्यायची असतील किंवा काही मोठ्या पतसंस्थांना बँकेमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आपल्या देशामध्ये असली पाहिजे असा आग्रह RBIने धरलेला होता. आता हा मार्ग आपण पूर्ण केलेला आहे आणि म्हणून परवाच मॉनिटरी पॉलिसी 6 महिन्यांची डिक्लेअर करताना रिझर्व्ह बँकेने असं डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही आता इथून पुढे ऑन टॅप म्हणजे मागेल त्याला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन्स द्यायची योजना तयार केलेली आहे. त्याला आमचं तत्वतः मान्यता आम्ही दिलेली आहे. त्याचे एंट्री पॉईंट नॉर्म्स जे आहेत ते अजून ठरलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेचा आग्रह फार मोठ्या एंट्री पॉईंट नॉर्म्सचा आहे. आम्ही त्यांना असं म्हटलं की एवढे मोठे जर एंट्री पॉईंट नॉर्म्स ठरवले म्हणजे 300 करोडचं कॅपिटल, 300 करोडचं नेटवर्थ, हे पहिल्या टप्प्यामध्ये काही जमणार नाही. कारण कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये गुंतवणूक करत असताना एन ब्लॉक म्हणजे मोठ्या प्रमाणावर कोणी गुंतवणूक करत नाही. कारण सहकाराचं एक तत्व आहे 1 पर्सन 1 वोट. त्यामुळं मी 25,000चे शेअर्स घेतले तरी मला एकच मत, 100 रुपयाचा एक शेअर घेतला तरी एकच मत. त्यामुळे सहकारी संस्थांना इतकं मोठं कॅपिटल हे पहिल्या फेजमध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे या क्षमता आणि नॅचरल लिमिटेशन्स विचारात घेऊन त्याचे एंट्री पॉईंट नॉर्म्स सुचवावेत असं आम्ही सजेस्ट केलेलं आहे. त्याच्याबद्दलची चर्चाही चालू आहे.
यथावकाश ज्या काही डेव्हलपमेंट्स होतील त्या आपल्यासमोर येतीलच. सरकारातले काही कायदे बदलण्याची गरज आहे का, जेणेकरून या पतसंस्था 10-15 वर्षापूर्वी दावे चालू आहे त्यांचे कर्जदारांबरोबर? असं आहे की वसुलीवरच खरं म्हणजे कुठल्याही आर्थिक संस्थेचं यश अवलंबून असतं. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.